नमस्कार. GSP प्लान यूट्यूब चॅनलतर्फे आपले सर्वांचे स्वागत. आम्ही आत्ता आलो आहोत डॉक्टर GN कदम, मुक्काम पोस्ट आरे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. डॉक्टर GN कदम यांना गावामध्ये सर्वजण आबा या नावाने ओळखतात. त्यांचा जन्म एका खेडेगावात झाला. त्यानंतर त्यांनी आपले शिक्षण 7वीपर्यंत त्या खेडेगावामध्ये घेतले. त्यानंतर ते मुंबई येथे नोकरीधंद्यानिमित्त मुंबईला गेले. त्यानंतर त्यांच्या जीवनाला प्रगतीचे हळूहळू स्थान मिळाले आणि त्यांनी शून्यातून आपले विश्व निर्माण केले. त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. लहानपणीचे जीवन व ध्येय तुमचं काय होतं? सर्वप्रथम मी तुम्हाला लहानपणीचं माझं जीवनाचं सांगतो की माझा जन्म हा एका खेड्यामध्ये झाला. खेड्याचं नाव आरे, तालुका देवगड आणि जिल्हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि सुदैव समजतो की अशा एका कुटुंबामध्ये जन्म झाला की जिथे माझे सगळे वडील, काका आणि माझे मोठे काका, ज्यांचं नाव नागोजी विठोजी कदम, या सुसंस्कृत घराण्यामध्ये जन्म झाला. ते मी माझं भाग्य समजतो. सर्वसाधारण जे काय जीवन पद्धत ती जी काय खेड्यामध्ये असते तसंच 7वीपर्यंत मी या खेड्यामध्ये शिक्षण घेतलं. 1ली ते 7वी ह्या खेड्यामध्ये शिक्षण घेतलं. शिक्षण घेतल्यानंतर
7वीच्या नंतर ह्या खेड्यामध्ये पुढची काही सोय नव्हती आणि मला सारखं शिक्षणाचा कुठेतरी ध्यास लागला होता की आपण पुढे काहीतरी करावं, पुढे शिक्षण घ्यावं. अंतर्मनामध्ये सारखं ते टोचत होतं. म्हणून मी माझ्या वडिलांना सांगितलं की मला कुठेतरी तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी घेऊन चला. मग माझ्या वडिलांनी मला सोबत घेऊन ते मुंबईमध्ये गेले आणि मुंबईमध्ये मग माझी खरी आयुष्याची वाटचाल सुरू झाली. त्या मुंबई शहरामध्ये पहिलाच प्रथम आणि सगळं तो झगमगाट आणि अनेक लोकांचे तिथे संबंध आले. मुंबईमध्ये पण काय आहे, सुरुवातीला आम्ही गेल्यानंतर आम्हाला तिथे खरोखरच कोणाचा सहारा नव्हता. कारण तो काळ साधारण एक, आता माझं वय 79 आहे आणि मी 1957मध्ये मुंबईला गेलो. त्या काळामध्ये लालबाग हा मोठा तिथे सर्वसाधारण मराठी लोकांचा एरिया, कारण तो गिरणगाव असा समजला जात होता. तिथे माझ्या गावातले एक सद्ग्रस्त, त्यांची खोली होती. त्या सद्ग्रस्तांचं नाव सहदेव कृष्णाजी परब. खरं म्हणजे मला ते एक गुरुप्रमाणे भेटले आणि माझ्या मोठ्या बंधूंप्रमाणे. मग मला त्याने मात्र पुढची लाईन दाखवली. मला शिक्षणाची अत्यंत म्हणजे मनात तळमळ होती, आपण काहीतरी करावं असं कुठेतरी सारखं फील होत होतं. मग त्याने मला हायस्कूलमध्ये ते घातलं. माझ्या वडिलांनी त्याला सपोर्ट केला आणि मुंबईमध्ये मी माझं माध्यमिक शालेय जीवन ते पूर्ण केलं. 11वी म्हणजे त्या वेळेत, त्या काळातली ती मॅट्रिक, साधारण 1961च्या आसपास. आणि नंतर पुढे परिस्थितीनुसार मला अत्यंत नोकरीची गरज होती आणि सोबत मनामध्ये हा पण संकल्प होता की आपण कुठेतरी काहीतरी थोडंफार इन्कम म्हणून काहीतरी काम करावं. सुदैवाने मला आमचे बंधुराज विठोजी नागोजी कदम, रावजी कदम म्हणून त्यांना इथे गावामध्ये ते फौजदार म्हणून होते. त्यांच्या प्रयत्नाने मला एक KM हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस मिळाली. KM हॉस्पिटलमध्ये माझं सुदैव एवढं की मला तो हॉस्पिटल आणि हॉस्पिटलचं जे काय ॲटमॉस्फिअर ते मला अत्यंत आकर्षकच वाटायला लागलं. तिथे मी एका हॉस्पिटलमध्ये, KM हॉस्पिटल हे जगातलं प्रसिद्ध असं हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलमध्ये मला टेक्निशियन म्हणून जॉब मिळाला आणि त्या डिपार्टमेंटमध्ये त्या काळामध्ये आणि आत्ताही हृदयाची तपासणी, म्हणजे त्याला CVTC म्हणतात, कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सेंटर, कार्डियक कॅथ, म्हणजे ज्या ठिकाणी हृदयाचा तपास केला जातो, हृदयामध्ये एक प्रकारची नळी टाकून त्या हृदयाचा तपास केला जातो. आता तो सर्वसाधारण शब्द कॉमन आहे, एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, सर्वसाधारण लोकांना माहिती पडलं. मी ज्या काळामध्ये तिथे हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस करत होतो त्या काळामध्ये फार कमी प्रकारचे पेशंट असायचे. पण मला अतिशय त्या हॉस्पिटलमध्ये एवढं अट्रॅक्शन वाटत गेलं की मला ते घरच वाटायचं. मी हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस पण करत होतो आणि पूर्ण वेळ डॉक्टरांच्या सोबत, अनेक मोठमोठे डॉक्टर, त्यांच्यासोबत मी मेसमध्ये जेवण घ्यायचो, तिथेच राहायचो आणि एवढं अट्रॅक्शन झालं की मला असं वाटायला लागलं की मला काहीतरी आता केलंच पाहिजे. आणि नंतर मी ड्रीमच बघत होतो, स्वप्नच बघत होतो की पुढे कसं काय करायचं. आपण काय MBBS होऊ शकलो नाही. छोटासा होमिओपॅथिक डिप्लोमा घेतला आणि डिप्लोमा घेतल्यानंतर मग मी संध्याकाळची लोकांची सेवा करायला लागलो, ती सुद्धा काही अपेक्षा न करता. KM हॉस्पिटलमध्ये त्या काळामध्ये आमच्या गावातून, तालुक्यातून अनेक लोक यायचे, ते माझ्याकडे यायचे आणि तिथे मी त्यांची सेवा करायची. सेवा करणं हा माझा एक छंद झाला आणि हॉस्पिटलचा माझा तो जॉब, मी एवढा आनंदी होतो की मला ते प्रत्येक कामामध्ये सकारात्मक विचाराचंच यायला लागले आणि त्या सकारात्मक विचारातून मी माझ्या कुटुंबाला हळूहळू सावरलं. माझ्या कुटुंबातील माझे जे बंधुराज आहेत, माझा पुतण्या बंधुराज आहेत, ते शिवाजी नाना कदम, ते विश्वात नाही. बंधुराज महादेव नाना कदम, ते रिटायर झाले. माझा पुतण्या, तो पण त्या CVTCलाच कॅथ लॅबमध्ये होता काही वर्ष,
त्यांचं रामदास विठोजी कदम आज ते रिटायर होऊन इकडे आरे गावामध्ये गाव प्रमुख म्हणून इथे आहेत. असं सगळं चालत गेलं. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये सफलता मिळत गेली आणि ते सफलता मिळण्याचं काम एकच की मी हे सगळं करून सातत्यानं कुठेतरी सत्संगची मला आवड लागली आणि सत्संगमध्ये मी जात होतो. त्या सत्संगमध्ये एवढे विचारांच्या मध्ये सुधारणा आणि विचार एवढे सुंदर यायला लागले की आपण सातत्यानं काहीतरी चांगलं करावं, लोकांसाठी काहीतरी करावं. म्हणून मी एक प्लॅन ठरवलं, एक स्वप्न बघितलं की हे माझ्या गावामध्ये एक आरेश्वर मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केला. अनेक वर्षाचं पाषाण होतं. त्या भंग झालेल्या पाषाण मी आणि माझ्या पुतण्याने पुढाकार घेऊन ते आम्ही 2004 मध्ये एक मोठा कार्यक्रम करून आज ते नवीन पाषाण इथे बनवलं. गावामध्ये हायस्कूल नव्हतं. त्या हायस्कूलचं पण मी एक माझ्या गावच्या आरेगाव ग्रामस्थ मंडळाचा मी अध्यक्ष आहे. त्या अध्यक्षतेखाली एक कमिटी निर्माण करून आम्ही फंड जमा केला आणि हायस्कूलची उभारणी केली. त्यानंतर गावामध्ये त्या काळामध्ये जवळजवळ 40 वर्षापूर्वी काही नव्हतं. पोस्ट ऑफिस नव्हतं, रस्ता नव्हता. ते पण मी आणण्याचा प्रयत्न केला. माझ्याबरोबर कमिटीमध्ये अनेक मेंबर होते. माझ्या गावातील काही प्रमुख मंडळी आज या विश्वात नाही. उदाहरणार्थ खाजवणकर मास्तर, सहदेव परब, डॉक्टर कोकम अशी अनेक मान्यवर मंडळी आमच्या गावामध्ये होती. तुम्हाला कुठली आवड आहे आणि तुम्ही कुठल्या कुठल्या देशांमध्ये गेलात आणि त्या देशांमधील एखादा तुमचा सुंदरसा आम्हाला अनुभव सांगा. हा प्रश्न खरोखरच तुम्ही चांगला प्रश्न विचारलात की तुमची आवड काय आहे. मला पहिल्यापासूनच सत्संगची आवड. मग ते सत्संग मुंबईमध्ये गेल्यानंतर अनेक संप्रदायामध्ये अनेक मोठमोठ्या लोकांच्या मी भेटी घेतल्या. उदाहरणार्थ सुरुवातीच्या काळामध्ये पै महाराज, वामनराव पै महाराज आज ते विश्वात नाही आहेत. त्यांच्या संप्रदायामध्ये मी अनेक वेळा गेलो, त्यांचे प्रवचनं ऐकली. त्यानंतर दुसरे जे एक माझे गुरु सुधांशुजी महाराज, ते दिल्लीचे, त्यांची अनेक प्रवचने मी ऐकली. योगायोगाने श्री रविशंकर बँगलोरला, त्यांचं ट्रेनिंग काही दिवस घेऊन मी बँगलोरला सुद्धा 5 ते 6 दिवस त्यांच्या वास्तव्यामध्ये, त्यांच्या त्या कॅम्पमध्ये चांगल्या प्रकारचा अनुभव मिळाला. पांडुरंग शास्त्री आठवले, जे पूर्ण विश्वामध्ये ज्यांचं नाव, त्यांच्या पण माझ्या गाठीभेटी आमच्याच एका गावातील मनोहर कोकम म्हणून त्यांनी करून दिल्या. असे अनेक संप्रदायामध्ये जाण्याचा योग आला आणि त्याचा सारांश असा की आता मला कळायला लागलं की किती महत्त्व असतं आध्यात्मिक विषयामध्ये, किती महत्त्व असतं. कारण काय आहे की तुमच्या आयुष्य हे ठराविकच कालावधी असतो. तो कालावधी आपण 80 वर्ष 90 वर्ष धरूया. पुढच्या कालावधीला काही अर्थ नसतो. ह्या कालावधी जर तुम्हाला अत्यंत सुंदरतेने किंवा ह्या विश्वामधलं काहीतरी तुम्हाला आनंद जर लुटायचा असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये आध्यात्मिकची जोड असणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरा तुम्ही एक प्रश्न विचारलात की तुम्हाला परदेशात जाण्याचा योग आला का. ते माझं स्वप्नच होतं. एवढं आपण संपूर्ण भारतात प्रत्येक शहरामध्ये जाऊन आलो, परदेशात केव्हा तरी योगायोग आला पाहिजे. पण सुदैवाने अत्यंत जवळच्या अशा माजी मंत्री मीनाक्षी पाटील, त्यांच्या सान्निध्यामध्ये मला योगायोग आला आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर मी अनेक देशामध्ये फिरलो. म्हणजे पहिली युरोप टूर केली, त्यानंतर युरोप टूरमध्ये कमीत कमी 10 देश, इटली, फ्रान्स, लंडन, त्यानंतर परत श्रीलंका, मालदीव. माझ्या मुलाने काही परदेशात आम्हाला घेऊन गेला. ते मलेशिया, सिंगापूर आणि बँकॉक, हाँगकाँग, इटली असे अनेक देशामध्ये फिरण्याचा योग आला. पण आता 3 वर्षापूर्वी मला चांगला योगायोग आला तो म्हणजे मला अमेरिकेत जायचं होतं. आणि अमेरिकेमध्ये जी काही प्रमुख शहरं आहेत, एक शिकागो, न्यू जर्सी आणि अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन, इथे
तिथे जवळजवळ काहीतरी 12 दिवसाचं वास्तव्य होतं आणि असं फिरल्यानंतर खरोखरच एक चांगला अनुभव येतो की आपली लाईफस्टाईल कशी असावी, काय केलं पाहिजे जीवनामध्ये हे कळतं. आता ह्या वयामध्ये अत्यंत गरज आहे आज ती लाईफस्टाईलची. म्हणजे तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिनचर्या आपली कशी जगावी. ह्या दिनचर्येमध्ये सकाळी उठल्यानंतर ईश्वराचं नाव, मेडिटेशन करणं, योग करणं, त्याच्यानंतर कमीत कमी 1 तास चालणं, हे मी सातत्याने गेली अनेक वर्ष करतो आहे. पण आता ह्याचा जास्त फायदा वाटतो आणि आत्ता ह्या वयामध्ये ही लाईफस्टाईल अत्यंत गरजेची आहे. कारण तुमचं जर कदाचित ईश्वराने दिलेलं शरीर जर तुमचं चांगलं असेल तरच तुमची मनस्थिती पण चांगली राहू शकते. तर ही लाईफस्टाईलसुद्धा ह्या सगळ्या लोकांच्या मध्ये राहून कळायला लागली. आणि मी तुम्हाला सांगतो की हे जे जीवनामध्ये जे काय सातत्यानं चढ उतार असतात, पण तुम्ही सातत्यानं लोकांवर प्रेम करत राहा. कारण काय, प्रेमामधून बऱ्याचशा गोष्टी सगळ्या मिळतात. तुम्ही एकटे बसून काय होणार नाही. प्रेमाचे संबंध तुम्ही जर समाजाशी ठेवलात तर तुम्हाला समाज सगळं काही देतो आणि तुम्हाला सगळं काही मिळतो. ईश्वरी प्रेरणा सगळी त्याच्यातच आहे. तुम्ही प्रेम केलात तर तुम्हाला ईश्वर तुमच्यातच आहे. तो ईश्वर तुम्हाला सगळंच प्रगट करून दाखवतो. धन्यवाद साहेब, आपण थोडक्यात आपली चांगली माहिती दिलात. आम्ही तुमचे आभारी आहोत. थँक्यू सर. हे आमच्या डॉक्टर गोविंद कदम यांचे छोटे बंधू. काका, तुम्ही आजच्या पिढीला कुठला आदर्श तुम्ही द्याल की आजच्या पिढीला आपलं जीवन कसं जगवावं, कशी मेहनत करावी, असं तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही काय आदर्श सांगाल? तर एक छान प्रश्न विचारला की एक वयाच्या 14 वर्षापर्यंत मी गुरं राखणारा गडी, माझे मोठे बंधू यांनी मला मुंबईला नेऊन एक डायमंड बनवला आणि मी एक वैशिष्ट्य आहे त्यांच्या हरीश्वराच्या आशीर्वादाने मी टाटा स्टीलमध्ये 5,000 एम्प्लॉईजचा 32 वर्ष लीडर आणि अजूनही लीडर आहे. हे एक सांगायचं तात्पर्य की आजच्या पिढीने कसं प्रगती केली पाहिजे हे ह्याच्यातून थोडक्यात शॉर्टमध्ये सांगतो. ह्याच्या मागे आईवडिलांचा आशीर्वाद, मोठ्या बंधुरांचा आशीर्वाद आणि त्याशिवाय ग्रामदेवीचा आशीर्वाद जर तुमच्या पाठीशी असेल आणि पुरेपूर तुमची मेहनत पाहिजे आणि मेहनत असेल तर तुम्हाला प्रगती होईल.